आज आपल्याकडे आपल्या पॉडकास्ट इव्हेंटसाठी आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनर मनीष आहिरे सर आलेले आहेत. इनसेट या फर्मचे ते सर्व आहेत, डायरेक्टर आहेत आणि आज आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून खूप सारं नॉलेज या माध्यमातून घेता येणार आहे. तर प्रथमतः खूप मोठा थँक्यू सर आणि वेलकम टू अवर पॉडकास्ट शो. नमस्कार महेंद्र सर, धन्यवाद. नक्कीच सर, या पॉडकास्टच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना खूप सारं नॉलेज तुमच्या माध्यमातून आम्हाला द्यायचं आहे. सर, माझा प्रश्न असा आहे, ज्या वेळेस एखादा विद्यार्थी 2 ते 3 वर्षाचं शिक्षण पूर्ण करतो आणि पूर्ण केल्यानंतर तो मार्केटमध्ये येतो, सेक्टरमध्ये येतो, इथून पुढचा प्रवास त्याचा कसा असायला पाहिजे? प्रश्न अगदी योग्य विचारलाय महेंद्र सर. हे बघा, इनसेट डिझायनर्स आम्ही ज्या वेळेला एस्टॅब्लिश केली त्यावेळेला इंटिरियर आणि हा कन्सेप्ट अगदी नवा होता. म्हणजे कुणाला फारसं माहीत नव्हतं याबद्दल की इंटिरियर काय असतं. आज आमच्या फर्मला लगभग 22 वर्ष कंप्लीट झाली आहे. तर त्यावेळेला इंटिरियरचा एवढा मार्केटमध्ये लोकांना अवेअरनेस नव्हता. पण ज्या वेळेला आम्ही प्रॅक्टिस केली नंतर आमच्या वेळोवेळी लक्षात आलं की ही कधी न संपणारी काळाची गरज आहे. कारण कुठली गोष्ट बघा, लँड ही कमी आहे, आज ना उद्या ती थोडीशी ऑक्युपाय होणार आहे. पण इंटिरियर असं आहे की 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर हे पुन्हा रिनोव्हेशनला येणार आहे आणि येणाऱ्या पिढीला भरपूर स्कोप आहे इंटिरियरमध्ये. तुम्ही आता सांगितलं सर की आपल्या फर्मला 22 वर्ष झाली. इट्स टू लॉंग स्पॅन असतो सर. या 22 वर्षाच्या काळामध्ये ग्रीन इंटेरियर, सस्टेनेबल इंटेरियर, मॉड्युलर इंटेरियर, आता हा जो असा काळ चालला आहे, आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय बदल बघायला भेटेल? हा, आता जो कन्सेप्ट आहे आजच्या वेळेला तुम्ही बघाल तर आज वेळ कोणाकडेच नाहीये. जो तो प्रत्येक आपल्या धावपळीच्या युगात आहे. तर मॉड्युलर, जसं तुम्ही मेन्शन केलं, मॉड्युलर इंटिरियर, मॉड्युलर हा कन्सेप्ट खूप जोरात येतो आहे. जसं सुरुवातीला पारंपरिक आपण बघायचो की कार्पेंटर यायचा, मग तो लॅमिनेट पेस्टिंग करणार, विनियर लावणार, तो तेवढा वेळ जाणार. हा वेळ आता कुणाकडे राहिलेला नाहीये सर. आता वेळ बदललेला आहे. आता कमीत कमी वेळेमध्ये लोकांना जास्तीत जास्त काम पाहिजे असतं. तर त्या केसमध्ये काय होतं, मॉड्युलर हा एक खूप चांगली काळाची गरज आहे. हां, पण त्याच्यामध्ये जे लागणारं मॉड्युलरमधलं जे डिझायनिंग आहे हे प्रत्येक इंटिरियर डिझायनर, आर्किटेक्टलाच डिझाईन करावं लागतं आणि त्याच्या अकॉर्डिंगली ते काम होत राहतं. सर, आता रिसेंटली मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक टेक्नॉलॉजी, ChatGPT, कॅनव्हा सारखे नवीन ॲप्लिकेशन्स आले. याचा कुठेतरी आपल्या इंटेरियर डिझायनिंग किंवा आर्किटेक्चरल फील्डवर परिणाम होताना दिसतोय का? हो सर, डेफिनेटली होतोय आणि तो मला कुठे असं भाऊ वाटतंय ते चुकीचं होतंय. आता माझे 16 साईट चालू आहेत आणि आता रील्सचा जमाना आहे. प्रत्येक जण रील्स बघत असतं आणि रील्स बघता आमचा एक फॅमिली ग्रुप बनतो, त्याच्यात मी जॉईन असतो आणि प्रत्येक जण येतं, सर मला असं करायचंय, एआयने हे सांगितलंय, ChatGPTने हे सांगितलंय. मग त्यावेळेला आम्ही विचार करतो की अरे मग आमचा रोल काय? पण ऍक्च्युली खरं सांगतो, टू बी ऑनेस्ट, ज्या वेळेला ऍक्च्युअल तुम्ही ChatGPT आणि रील्स प्रमाणे बघायला जातात ना, त्यावेळेला ते काम कधीच सक्सेस होऊ शकत नाही. तुम्हाला त्यासाठी एक्सपर्ट माणसाचीच गरज असते. मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. व्हॉट इज द इंटिरियर डिझायनर? इंटिरियर डिझायनर मीन्स तुमच्याकडे असलेली मिनिमम स्पेसमध्ये हाऊ टू यूज युअर मॅक्झिमम युटिलायझेशन, हे सगळं महत्त्वाचं असतं. जर तुमची स्पेस तुम्ही युटिलाइज करूच शकले नाही आणि त्याला जो सगळं आहे तोपर्यंत तुम्ही कम्प्लीट करू शकत नाही सर. आणि हे AI वगैरे हे तात्पुरता क्षणिक चांगलं वाटतंय, पण पुढे जाऊन मला हे घातक वाटतंय. म्हणून मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितोय की जे काही आपले विद्यार्थी आहे येणारे, तर त्यांना AI वगैरे अवेअरनेस करण्यापेक्षा एक प्रॉपर एखाद्या डिझायनरकडे जा, आर्किटेक्टकडे जा आणि ते प्रॉपर त्यांनी प्रॅक्टिस केली गेली पाहिजे. येस, नक्की सर. हा खूप महत्त्वाचा सल्ला सरांनी दिलेला आहे की प्रॅक्टिकली इंडस्ट्रीमध्ये जे आर्किटेक्ट्स, इंटेरियर डिझायनर स्वतः काम करतायत, त्यांच्या अंडर, त्यांच्या अनुभवातून तुम्ही जे शिकाल ते नेक्स्ट लेवलचं असेल. कारण AI हा ग्लोबली आन्सर देत असतो, पण आपली भौगोलिक परिस्थिती, आपलं वातावरण, इथला इकोसिस्टम, त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करून जर गेले तर नक्कीच चांगलं येईल. खरंच सर, याचं खूप सुंदर उत्तर दिलं. सर, आता इको फ्रेंडली ग्रीन एनर्जीवर खूप मोठ्या प्रमाणात काम होतंय सगळ्या सेक्टर्समध्ये. येस. मग येणाऱ्या काळामध्ये आपल्या इंटिरियर आणि आर्किटेक्चरमध्ये आपल्या डिस्ट्रिक्ट झोनला किंवा आपल्या स्टेट्समध्ये आपल्याला नवीन प्रोजेक्ट बघायला भेटतील का? हो, अपकमिंग जो ट्रेंड आहे तो सगळा इको याच्यावरच आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर प्लायवूड आपण पारंपरिक यूज करायचो. आता UPVC नावाचे काही पॅटर्न्स आलेत, UPVC प्लाय आलेत, PVC प्लाय आलेत, इव्हन लॅमिनेट देखील आता इनबिल्ट येत आहेत. तर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये डेफिनेटली खूप चेंजेस आपल्याला बघायला मिळणार आहे. सध्या ज्या वेळेस आपण डिझाईन करतो, 3 प्रकारच्या गोष्टींचा आता संभ्रम जनरेशनमध्ये तयार झाला. एक म्हणजे इंटेरियर डिझाईन करताना वास्तुशास्त्र आणि एक गॅप आहे तो म्हणजे वास्तू सायन्स. तर याला तुम्ही जेव्हा एखादी साईट भेटते किंवा काम भेटतं आणि क्लायंट विल बी डिमांड की माझं घर वास्तूप्रमाणे झालं पाहिजे, क्लायंटची फॅमिलीतला एक व्यक्ती म्हणतो की नाही, ॲज अ सायन्स
परपेंडिक्युलरली तो झाला पाहिजे आणि तुमच्या पुढे चॅलेंज असतो मला तर डिझाईन पण बसवायचं आहे. मग याला तुम्ही कसं बघता? तर बघा, हे बेसिकली तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय सुंदर आहे. वास्तू जे आहे ते सायंटिफिकल बेसिसवरच असतं बऱ्यापैकी. म्हणजे जसं एकदम छोटं उदाहरण द्यायला गेलो आपण, दक्षिणेला पाय नसावे, त्याला सायंटिफिकल रिझन आहे. अगदी खोलवर न जाता ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे, जेणेकरून आता फ्लॅट्स बघतो आपण, तर फ्लॅटच्या साईजेस अशा आहेत की त्या शक्यच नाही आहे त्या केसेसमध्ये. तर मग वास्तुशास्त्र आणि वास्तू सायन्स या दोघांचा ताळमेळ बसून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळेस एखादा विद्यार्थी त्याचं आता शिक्षण घेतोय, पहिला वर्ष, दुसऱ्या वर्ष, तिसऱ्या वर्षात असेल, ॲज अ तुमच्या नॉलेजप्रमाणे तुम्हाला काय वाटतं की त्यांनी अजून असे कोणते एक्स्ट्रा स्किल्स आत्ता घेतले पाहिजे शिक्षण घेताना की जे पुढे जाऊन त्याला इम्पॅक्टफुल असतील? हां, सर्वात जसं आपलं सुरुवातीला बोलणं झालं, एक त्याचा कोर्स कंप्लीट झाला तर त्याने एक चांगल्या ठिकाणी 4 ते 5 वर्ष प्रॅक्टिस करावी. कुठलीच घाई गडबड करू नये साईट घेण्यासाठीची. त्याने प्रॅक्टिस केल्यानंतर जे नवीन नवीन सॉफ्टवेअर्स येत आहेत, 3Dचे जे सॉफ्टवेअर्स आहेत, ते सॉफ्टवेअर्स वगैरेचं त्याने चांगली माहिती घेतली पाहिजे आणि वॉक विथ ट्रेंड जो म्हणतो तर तो पण सांभाळला पाहिजे, पाळला गेला पाहिजे. तर तुम्ही 22 वर्षांपासून क्षेत्रात आहात. क्लायंट हँडलिंग हा आता सध्या खूप मोठा मास टॉपिक झालेला आहे आणि जेव्हा नवीन स्टार्टअपवाला, फ्रेशरवाला इंडस्ट्रीत येतो, मार्केटमध्ये येतो, तर बऱ्याचशांना तो एक फोबिया झालेला असतो. क्लायंटच्या सोबत बजेट सोबतच्या डील करणं, फायनान्शियल डील करणं, क्लायंट हँडल करणं, हा टास्क कशा वेळेने हँडल झाला पाहिजे? सर, मला सांगायला विशेष आनंद होईल की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या ड्रॉइंगवर कन्फर्म असतात, 100% शुअर असतात, त्यावेळेला तुम्ही दुसऱ्याला एक्सप्लेन करायला सुद्धा शुअर असतात. आणि तो कॉन्फिडन्स तुमच्या ड्रॉइंगवर असेल, तोच कॉन्फिडन्स तुम्हाला फक्त क्लायंटला शेअर करायचा आहे, सर्वे करायचा आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीत केलं ते इझिली ते स्मूथ गोईंग होतं. सर, आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला ऐकायला आवडेल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली साईट घेतली होती, पहिलं काम घेतलं होतं, तो अनुभव तुमचा कसा होता? हां, जसं मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलं तसंच मी एक ड्रॉइंग बनवलं. माझ्याकडे आय थिंक 2 BHKचा एक फ्लॅट आला होता. तर 2 BHKचा फ्लॅट डिझाईन केला आणि मी खूप शुअर होतो की येत कसं आहे. पण फर्स्ट टाइम मी क्लायंटला भेटणार होतो, तर डोक्यात अनेक प्रश्न होते. कॉस्टिंग त्याला जमणार आहे का, काम आपल्याला जमणार आहे का, सगळेच असंख्य प्रश्न डोक्यात भिनसवत होते. पण काही विचार न करता मी माझ्या ड्रॉइंगवर कॉन्फर्म होतो, कॉन्फिडंट होतो. मी गेलो, क्लायंटकडे सगळं सांगितलं, माझ्या डोक्यात असं आहे, हे करणार आहे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, त्याच कॉन्फिडन्सने मला ते काम त्यांनी दिलं आणि नॉट सिंगल क्वेश्चन त्यांनी मला केलं नाही. आणि ते काम इतकं सुंदर झालं आणि आपल्याच झालेल्या कामाचा कॉन्फिडन्स आपण ऑटोमॅटिक भरपूर पुढे जातो. येस. तर येणाऱ्या पुढच्या 15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये इंटेरियर डिझायनिंग आणि आर्किटेक्चर इंडस्ट्रीमध्ये कोणता आमूलाग्र बदल होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? सर, इंटिरियर हा विषय असा आहे की प्रत्येक, म्हणजे अगदी तुम्ही 10 बाय 10चा शॉप जरी घेतला तरी तिथे आज इंटिरियर डिझायनरला बोलवण्याची गरज येते. आणि हा 10 बाय 10 पासूनचा प्रवास अगदी 100 एकर बाय 100 एकर मध्ये सुद्धा चालणारा आहे. जसे तुम्ही बघतायत, मल्टिपल थिंग्स येत आहेत, तुमचे नवीन नवीन कॉम्प्लेक्सेस येत आहेत, शोरूम्स येत आहेत. प्रत्येक ठिकाणी इंटिरियर, जसं आपण बघतो डॉक्टरची प्रत्येकाला गरज असते, तसंच इंटिरियर डिझायनरची पण प्रत्येकाला गरज असते. आणि तो फॅमिली डिझायनर म्हणून सुद्धा तो पुढे नामवंत होणार आहे, कंटिन्यू होणार आहे. आता माझ्याकडे जे आता साईट्स आहेत, जे मी 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी जे कामं केले त्यांचेच परत रिपीटेडले कामं होत आहेत. मला विशेष तुम्हाला सांगायला आवडेल, आपण 2008 मध्ये SP ऑफिस नाशिक आपण डिझाईन केलं होतं. तर भारंबे साहेब SP असताना त्यांनीच पुन्हा रेकमेंड केलं विश्वास नागरे सरांना. तर त्यांचं आपण बंगलोज औरंगाबादला बनवला. ते ज्या वेळेला नाशिकला आले त्यावेळेला त्यांचे चेंबर बनवलं आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपलं नाव घेऊन कौतुकही केलंय. म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतो ना, आपले जे क्लायंट आहे, आपली खरी पावती काय, जे जुने क्लायंट आहेत तेच आपले पुन्हा पुन्हा येतात, ती आपल्या कामाची मोठी रिसिट असते असं मला वाटतं. सर, आत्ताचा विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये स्टडी करतो, वर्क करतो, आम्ही त्या विद्यार्थ्यांना खूप सांगतो की स्केचिंग केलं पाहिजे, हँडवर्क केलं पाहिजे, कलर आर्ट केलं पाहिजे. पण विद्यार्थी कुठेतरी त्या टॅबकडे वळतोय, सॉफ्टवेअरकडे वळतोय. या पॅरामीटर्समध्ये त्यांनी कशाला प्राधान्य दिलं? नाही, ऑफकोर्स जो वॉक विथ ट्रेंड जसा आपला मगाशी विषय झाला, सॉफ्टवेअरची अपडेट असणं गरजेचंच आहे. पण तुम्ही सॉफ्टवेअरवर कधी काम करा, ज्या वेळेला तुमच्या बेसिक फंडामेंटल तुमचे सगळे ड्रॉइंग्स रेडी आहे, स्केच घेऊन करणार. तुम्ही पहिल्यांदा, माझं सांगणं सगळ्यांना असं असेल, तुम्ही पहिल्यांदा बेसिक स्केचेस बनवा, पूर्ण तुम्ही त्यात कॉन्फिडेंटली व्हा आणि मग ते तुम्ही सॉफ्टवेअर मार्फत तुम्ही ऑन स्क्रीन या. क्या बात आहे. सर, आम्ही जो हा आयडीटी एज्युकेशन्सने हा उपक्रम हातात घेतलेला आहे, या माध्यमातून आम्ही एक अवेअरनेस क्रिएट करतोय, नॉलेज शेअर करतोय.
तुम्हाला या उपक्रमाबद्दल काय वाटतं? महेंद्र सर, मला सांगायला विशेष आनंद होतोय. तुम्ही हा जो राबवता आहात तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, हा विद्यार्थ्यांसाठीच कामी नाहीये, तर आमच्यासारख्या लोकांना सुद्धा हा कामाचा असणार आहे. म्हणजे जस्ट रिव्ह्यू होतोय, रिव्हिजन होती आमच्या 21-22 वर्षाची. आणि सर मला म्हणजे विद्यार्थ्यांना तुमच्या मार्फत सांगायला हेच आवडणार आहे की खरंच हा चांगला आहे आणि कुठेही तुमच्या भविष्यात विद्यार्थ्यांना काही कुठलीही अडचण असेल तर मला सांगा, मी वेळोवेळी आपल्या मार्गदर्शनासाठी कधी रेडी आहे. सर, शेवटचा प्रश्न. आजच्या तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून जेवढे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना आजची गोल्डन लाईन तुम्ही काय सांगाल? वॉक विथ ट्रेंड. तुम्ही ट्रेंड सोबत राहा. म्हणजे जे आपण पारंपरिक 10 व 15 वर्षापूर्वी जे पीओपी करत होतो, आता सिलिंगला भरपूर ऑप्शन्स आले, तर तुम्ही त्याच्याबरोबर अपडेट राहा. म्हणजे आम्ही आमच्या जुन्या मित्रांनाही सांगत असतो की तुम्ही वॉक विथ ट्रेंड राहा. सोपी गोष्ट आहे, बस, दॅट्स इट. तर नक्कीच आज आपल्यासोबत आर्किटेक्ट मनीष अहिरे सर यांनी आपल्याला खूप स्पेशियस वेळ दिला आणि बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन फॅमिली खरंच मनापासून थँक्यू सर, मनापासून नमस्कार. आभार, तुम्ही वेळ दिला. धन्यवाद. धन्यवाद.